नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजपासून आपण सुरू करणार आहोत इंग्लिश व्होकॅब्युलरी क्विज। या क्विजमध्ये मित्रांनो आपण अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम, फ्रेजेस या सर्व प्रश्नांचा कव्हर असलेला किंवा सर्व प्रश्न इन्क्लूड असलेला हा व्हिडिओ आपला असणार आहे। तुम्हाला याचा उपयोग तुम्हाला टीसीएस असेल, आयबीपीएस पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या परीक्षा असतील, बँकिंग परीक्षा असतील, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या इतर परीक्षा यामध्ये 100% व्होकॅब्युलरीवरती प्रश्न विचारतात। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड और अंडरलाइन वर्ड। मित्रांनो, सिनोनिम समानार्थी शब्द तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे। वर्ड दिला आपल्याकडे हेस्टी। या हेस्टीसाठी आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत। पहिला येतो एक्सपिडिशियस, दुसरा येतो रेस्ट्रिक्टेड, तिसरा येतो लेड बॅक आणि चौथा येतो लॉक्ड। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे या हेस्टी शब्दाचा अर्थ जाणून घेणं। तर हेस्टीचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा वेग वाढवणं, गती वाढवणं किंवा घाई करणं असं त्याचा अर्थ होतो। मग घाई करणं, गती वाढवणं, वेग वाढवणं यासाठी समानार्थी शब्द कोणता येतो? मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर ए, एक्सपिडियस। आता आपण पाहूया सर्व शब्दांचे डिटेलमध्ये अर्थ। बघा हेस्टीचा अर्थ काय होतो, सेड ऑर डन टू क्विकली। सेड म्हणजे काय, म्हणणे, डन म्हणजे करणे, क्विकली चपळाईने किंवा लगेच। मग एखादी गोष्ट लगेच म्हणणं, चपळाईनं म्हणणं किंवा लगेच क्रिया करणं त्याला म्हणायचं हेस्टी, म्हणजे घाईघाईने एखादी गोष्ट करणं। त्याला समानार्थी आलाय एक्सपिडिशियस। याचा अर्थ होतो डन विथ स्पीड अँड इफिशियन्सी। बघा एखादी गोष्ट स्पीडनं, वेगानं, इफिशियन्सी कार्यक्षमतेनं करणं त्याला म्हणायचं एक्सपिडिशियस। ओके, दोघं एकमेकाचे सिमिलर वर्ड। नंतर आहे रेस्ट्रिक्टेड। रेस्ट्रिक्टेडचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवरती निर्बंध लादणं किंवा मर्यादा राखणं। बघा अवेलेबल टू द यूज ऑफ पर्टिक्युलर ग्रुप्स, एका विशिष्ट ग्रुपसाठी यूज मध्ये असलेला, म्हणजेच त्या लोकांसाठी निर्बंध असलेला किंवा त्या लोकांना प्रतिबंध घातलेला त्याला रिस्ट्रिक्टेड असं म्हणतात। माझ्यावरती खूप सारे रिस्ट्रिक्शन आहेत, हा तुम्ही एक सेंटेन्स बऱ्याच वेळा ऐकला असेल। मग रिस्ट्रिक्शन, निर्बंध घातले। नंतर दिलेला शब्द होता लेड बॅक। बघा काम अँड रिलॅक्स, नॉट टू वरी अबाउट एनिथिंग। काम अँड रिलॅक्स म्हणजे कसा, म्हणजे काम म्हणजे शांत, रिलॅक्स आरामदायक, एकदम शांत आरामदायक असलेला, कुठल्याही गोष्टीची वरी न करणारा म्हणजेच चिंता न करणारा त्याला लेड बॅक असं म्हणू शकता। ओके, नंतर आहे लॉक, टू पुट समथिंग इन अ सेफ प्लेस अँड फास्टन द लॉक। एखादी गोष्ट सेफ प्लेस, सुरक्षित जागे ठेवणं त्याला तुम्ही लॉक करणं असं म्हणू शकता। ओके, महत्त्वाचे वर्ड आहेत, राईट डाऊन करा तुमच्या डायरीमध्ये। नंतर बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। अँटोनिम फाइंड आउट करायचा। वर्ड आहे पेरिलस, एसएससी परीक्षेत विचारलेला आहे। पेरिलस साठी 4 ऑप्शन आहेत। ए म्हणतो फर्बस, बी म्हणतो अनस्टेबल, सी म्हणतो क्रुअल, डी म्हणजे सेफ। तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुमचे अँटोनिम किती बरोबर येतात। ओके, बघा पेरिलसचा अर्थ होतो धोकादायक असणं एखादी गोष्ट। ओके, मग धोकादायक असणं यासाठी असणारा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा। बघा आणि कोणता येतो तो मला सांगा। ओके, तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर याचा ऑप्शन नंबर डी, सेफ। ओके, सेफ आहे। आता बघूया आपण सेफचा अर्थ होतो सुरक्षा आणि पेरिलस म्हणजे धोकादायक। आता बघूया इतर शब्दांचे अर्थ। बघा पेरिलस काय म्हणतो, व्हेरी हॅझार्डस और डेंजरस। हॅझार्डस धोकादायक, डेंजरस धोकादायक, अशी काहीतरी गोष्ट ती धोकादायक आहे त्याला तुम्ही पेरिलस असं म्हणू शकता। सिमिलर त्याचा अँटोनिम झाला सेफ, म्हणजे नॉट लाईकली टू कॉज डेंजर, हार्म, रिस्क। ज्या गोष्टीचा तुम्हाला डेंजर, धोका होणार नाही, हार्म, इजा होणार नाही, ज्याची कुठलीही रिस्क असणार नाही, म्हणजे ती सेफ असणार, म्हणजेच एकमेकाचे अँटोनिम झाले। नंतर फर्बस दिलाय। फर्बसचा अर्थ युजिंग ऑर कंटेनिंग मोर वर्ड्स दॅन आर निडेड। बघा युजिंग ऑर कंटेनिंग मोर वर्ड्स दॅन आर निडेड, गरजेपेक्षा जास्त शब्दांचा समावेश करणं, म्हणजे असा व्यक्ती जो खूप बडबड्या आहे, वाचाळ आहे, त्याला तुम्ही फर्बस असं म्हणू शकता। ओके, नंतर बघा अनस्टेबल, लाईकली टू चेंज ऑर फेल। या अनस्टेबलला लक्षात ठेवताना तुम्ही असं बघू शकता, स्टेबल म्हणजे स्थिर, मनस्थिती स्थिर असलेला, आणि अनस्टेबल म्हणजे मनस्थिती अस्थिर असलेला। म्हणजेच काय, तर लाईकली टू चेंज ऑर फेल म्हणजे बदलण्याची किंवा अपयशी होण्याची शक्यताच नाहीये, म्हणजे तो अनस्टेबल आहे असं त्याला म्हणू शकता। नंतर बघा क्रुअल, कॉझिंग फिजिकल ऑर मेंटल पेन ऑर सफरिंग टू समबडी समथिंग। मग क्रुअलचा सरळ सामान्यपणे अर्थ होतो दुष्ट, क्रूर प्रवृत्तीचा।
मग दुष्ट क्रूर प्रवृत्तीचा कसा माणूस असतो, तर जो इतरांना फिजिकल और मेंटल पेन देतो. फिजिकल शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक. तर शारीरिक किंवा मानसिक वेदना देणारा किंवा इतरांना सफर करणारा, त्रस्त करणारा जो असतो त्याला तुम्ही क्रूअल असं म्हणू शकता. ओके. नंतर तिसरा प्रश्न बघा आता. Select the option that can be used as a one word substitute for the given group of words. One word substitution. वाचूया one word substitution साठी काय दिलंय. A book that contain information on various subject. बघा, a book that contains information on various subject. असं पुस्तक ज्यामध्ये एखाद्या घटकाबद्दल किंवा एखाद्या फेरियस सब्जेक्ट विविध विषयांबद्दल इन्फॉर्मेशन समाविष्ट केलेली आहे. म्हणजे असं पुस्तक ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांची माहिती समाविष्ट केलेली आहे त्याला काय म्हणतात. पहिलं दिलाय इन्सायक्लोपीडिया, दुसरं दिलाय मॅन्युस्क्रिप्ट, तिसरा दिलाय थिसॉरस आणि चौथा दिलाय डिक्शनरी. तर याचा ॲक्युरेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, इनसायक्लोपीडिया. बघूया सर्व शब्दांचे अर्थ. बघा, इनसायक्लोपीडिया काय म्हणतो, बुक म्हणजे असं पुस्तक दॅट कंटेन ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे इन्फॉर्मेशन ऑन व्हेरियस सब्जेक्ट, वेगवेगळ्या विषयाची माहिती ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे त्याला तुम्ही इनसायक्लोपीडिया म्हणू शकता. नंतर दिलाय मॅन्युस्क्रिप्ट, अ कॉपी ऑफ अ बुक, पीस ऑफ म्युझिक एटसेट्रा बिफोर इट हॅज प्रिंटेड. बघा, अ कॉपी ऑफ बुक एका पुस्तकाची प्रत, पीस ऑफ म्युझिक काहीतरी संगीत तयार केले, कविता तयार केली, रचना केलेली आहे, बिफोर इट हॅज बीन प्रिंटेड म्हणजे त्या पुस्तकाला किंवा तुम्ही कच्चा आराखडा किंवा तुमच्या पेपरवरती एक कविता लिहिलेली आहे, ती कविता तुम्ही पुस्तकामध्ये छापण्याच्या अगोदर जी हाताने लिहिता त्याला हस्तलिखित म्हणतात आणि त्या हस्तलिखितलाच इंग्रजीमध्ये मॅन्युस्क्रिप्ट असं म्हणतात. मग मॅन्युस्क्रिप्टला एका शब्दामध्ये लक्षात ठेवा, हस्तलिखित. ओके. दुसरा आहे थिसॉरस, अ बुक दॅट कंटेन लिस्ट ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस विथ सिमिलर मिनिंग. बघा, अ बुक म्हणजे असं पुस्तक ज्यामध्ये काय कंटेन लिस्ट ऑफ वर्ड्स, शब्दांची यादी आहे, त्या शब्दांच्या यादीमध्ये त्याच्यामध्ये फ्रेजेस इंग्रजी वाक्प्रचार दिले, त्याचे सिमिलर मिनिंग समानार्थी शब्द सुद्धा दिलेत, मग त्याला तुम्ही थिसॉरस असं म्हणू शकता. ओके. नंतर आहे डिक्शनरी, अ बुक गिव्हिंग द मिनिंग अँड युजली द प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड्स लिस्टेड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. असं पुस्तक ज्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर ABCD क्रमाने शब्दांचे मिनिंग दिलेत, अर्थ दिलेत आणि त्याचे प्रोनाउन्सिएशन सुद्धा दिलेले आहेत, त्याचे उच्चार दिलेले आहेत, त्याला तुम्ही डिक्शनरी असं म्हणू शकता. ओके. शब्द संग्रह. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड. चुकीची स्पेल तुम्हाला शोधायची. ए दिलाय पर्टरब, दुसरा दिलाय पर्स्यू, तिसरा दिलाय पिजन आणि डी दिलाय पॅसिव. तर मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, पर्टब. बघूया आपण त्याचं डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन. बघा, PRTERB नव्हतं पाहिजे, PRTURB पाहिजे होतं. ओके. याचा मिनिंग बघा, मेक समवन अँशियस म्हणजे एखाद्याला अँशियस करणं, अस्वस्थ करणं, त्याला तुम्ही पर्टरब असं म्हणू शकता. ओके. आता बघा, पर्स्यू, कम टू रिअलाइज ऑर अंडरस्टँड. एखादी गोष्ट रिअलाइज होणं, समजणं किंवा अंडरस्टँड होणं, त्याला तुम्ही पर्स्यू असं म्हणू शकता. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. Select the most appropriate meaning of the idiom. Idiom आहे मित्रांनो, idiom. One's cup of tea. बरेच वेळा परीक्षेत विचारली. One's cup of tea. One's perception about someone. One's general principle. One's hard-earned money. One's chosen or preferred thing. ओके. आता डिटेलमध्ये आपण त्याचा बघूया. One's cup of tea. पहिला म्हणतो one's perception about someone. परसेप्शन म्हणजे समज. एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या पदार्थाबद्दल, एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असणारा जो समज असतो त्याला तुम्ही वन्स परसेप्शन म्हणू शकता. वन्स जनरल प्रिन्सिपल, एखाद्याचे सामान्य तत्व, ठीक आहे. वन्स हार्ड अर्न मनी, अर्न कमवलेले, एखाद्याने कष्टाने मेहनतीने पैसे कमवले. वन्स चूजन ऑर प्रेफर्ड थिंग, एखाद्या व्यक्तीने स्वतः चूज केलेली, निवडलेली, प्रेफर पसंती दर्शवलेली थिंग म्हणजे वस्तू, एखाद्या व्यक्तीने स्वतः दर्शवलेली किंवा स्वतःच्या इच्छेने एखादी गोष्ट करणं त्याला वन्स कप ऑफ टी असं म्हणतात. ओके. मग ऑप्शन नंबर डी तुमचा आन्सर आहे. बघा इथे एक्झाम्पलमध्ये, रायटिंग स्टोरीज अँड पोएम इज माय कप ऑफ टी. म्हणजे स्टोरीज लिहिणं, गोष्टी लिहिणं आणि कविता बनवणं हे माझं कप ऑफ टी, म्हणजे माझं आवडतं काम आहे, मी ते स्वतः ठरवलेलं आहे, स्वतः निवडलेलं आहे, त्याला वन्स कप ऑफ टी असं म्हणू शकता. मित्रांनो ईडीएमला आहे ना सेंटेन्सनुसार लक्षात ठेवा, भावना जुळा त्याला एक महत्त्वाची आहे का नाही, मग जास्त लक्षात राहतं. चला नेक्स्ट बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड.
पूर्ण सेंटेन्स देतात बऱ्याच परीक्षेमध्ये, सध्याचा पॅटर्न चालू आहे TCS मध्ये. ओके, पूर्ण सेंटेन्स द्यायलेत, एक वर्ड द्यायले, त्याला अंडरलाईन करायलेत आणि सांगा म्हणाले, सिनोनिम सांगा, अँटोनिम सांगा. ओके, बघा आता, द प्लॅन इज टू डिमॉलिश द किचन एरिया अँड बिल्ड अ न्यू रूम. बघा, शब्दाचा अर्थ कळाला नाही, काय हरकत नाही, पूर्ण सेंटेन्स वाचा, काय अर्थ बघतो बघा. द प्लॅन, योजना काय, किचन एरिया आहे आणि बिल्ड अ न्यू रूम. किचन एरिया आहे आणि एक नवीन रूम बांधलेला आहे, त्याला काय करायचंय, त्याला डिमोलिश करायचंय, डिमोलिश करायचंय. ओके, बघूया आता काय येतं. कर्टल, फॉर्ज, रेज, रिफर्बिश. मित्रांनो, डिमोलिशचा अर्थ होतो एखादी गोष्ट उद्ध्वस्त करणं, नष्ट करणं, डिस्ट्रॉय करणं असं आपण त्याला म्हणू शकतो. मग डिस्ट्रॉय करणं, नष्ट करणं यासाठी समानार्थी शब्द आपल्याकडे ॲक्युरेट आहे आन्सर नंबर सी, रेज. बघूया डिटेलमध्ये. डिमोलिश, टू डिस्ट्रॉय समथिंग, फॉर एक्झाम्पल अ बिल्डिंग. डिस्ट्रॉय, एखादी गोष्ट नष्ट करणं. काय नष्ट करायचं, डिस्ट्रॉय, बिल्डिंग नष्ट करायची, त्याला डिमॉलिश असतं करणं, म्हणजे मुळासकट त्या बिल्डिंगला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, पाडून टाकणं, त्याला डिमॉलिश असं म्हणू शकता. बऱ्याच वेळा न्यूजपेपरमध्ये हा शब्द ऐकला असेल. नंतर आहे रेज, तो त्याचा सिमिलर झाला. टू कम्प्लिटली डिस्ट्रॉय अ बिल्डिंग, टाउन एटसेट्रा. पूर्णपणे एखादी बिल्डिंग असेल, टाउन असेल, ते उद्ध्वस्त करणं, त्याला रेज असं म्हणू शकता. सध्या बघू शकता तुम्ही, रशिया युक्रेन वॉर आहे, तर रशिया डायरेक्ट बॉम्ब टाकायला युक्रेनवरती आणि ते सर्व काय व्हायले, बिल्डिंग तर गावच्या गाव उद्ध्वस्त व्हायले, म्हणजे रेज व्हायले, एकमेकांचे सिमिलर झाले. ओके, नंतर आला कर्टेल, टू मेक समथिंग शॉर्टर ऑर स्मॉलर. एखाद्या गोष्टीला शॉर्टर करणं, छोटं करणं, स्मॉल करणं, त्याला तुम्ही कर्टेल असं म्हणू शकता. ओके, नंतर आहे फॉर्ज, टू मेक अन इलिगल कॉपी ऑफ समथिंग. बघा, मेक बनवणं, इलिगल कॉपी. मित्रांनो, लीगल कायदेशीर, इलिगल बेकायदेशीर. मग एखाद्या वस्तूची काहीतरी बनावट कॉपी बनणं, कागदपत्रांची बनावट कॉपी बनवणं, त्याला तुम्ही फॉर्ज करणं, फसवणूक करून डॉक्युमेंट फेक बनवणं, त्याला फॉर्ज असं म्हणू शकता. ओके, चला नंतर आहे रिफर्बिश, टू चेंज ऑर इम्प्रूव्ह प्लॅन, स्किल एटसेट्रा. बघा, टू चेंज बदलणं, इम्प्रूव्ह सुधारणा करणं, प्लॅन योजना, स्किल कौशल्य. तुमचा एखादा प्लॅन आहे, कौशल्य आहे, याच्यामध्ये परत सुधारणा करणं, त्याला रिफर्बिश असं करणं म्हणतो. बऱ्याच वेळा शब्द तुम्ही ऐकला असेल, एखाद्या व्यक्ती असं तो म्हणतो, मला माझ्या घराचं रिफर्बिशमेंट करायचंय. म्हणजेच काय, तर घरामध्ये मला जे चेअर असतील किंवा इतर काही खिडक्या असतील, दरवाजे असतील, याची डागडुजी करून त्याला नवीन करायचंय, म्हणजेच रिफर्बिश असं करायचंय म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द. SSC MTS ला विचारलाय. ओके, वर्ड दिलाय सॅलिएंट. सॅलिएंटसाठी 4 ऑप्शन. ए म्हणतो चीप, तुम्ही चेक करायच्या तुमचे किती येतात. ए चीप, बी म्हणतो रिमार्केबल, सी म्हणतो इनसिग्निफिकंट आणि डी म्हणतो इमिनंट. महत्वाचं काय, तर सॅलिएंट जो वर्ड दिलाय त्याचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, सॅलिएंटचा अर्थ होतो वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य. ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय, महत्वाचं वैशिष्ट्य. ओके, मग महत्वाचा घटक, महत्वाचं वैशिष्ट्य, ठळक वैशिष्ट्य, त्याला सॅलिएंट म्हणतात. मग कमी महत्वाचा असा शब्द शोधा, तिथे काय येतो तर. ओके, मग ऑप्शन नंबर सी जो की आहे इनसिग्निफिकंट. बघा तुम्ही, सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचं, इनसिग्निफिकंट कमी महत्वाचं, मग सॅलिएंटला विरुद्धार्थी इनसिग्निफिकंट आला. ओके, बघा सॅलिएंट काय म्हणतो, मोस्ट इम्पॉर्टंट ऑर नोटिसेबल, सर्वात महत्वाचं. ओके, किंवा नोटिसेबल, लक्ष जाईल असं, लक्षात घेण्याजोगं, त्याला सॅलिएंट असं म्हणतो. सॅलिएंट फीचर्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ओके, प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रकारचा. त्याला विरुद्धार्थी झाला इनसिग्निफिकंट, म्हणजे समथिंग ऑफ लिटल व्हॅल्यू, असं काहीतरी ज्याला लिटल व्हॅल्यू, थोडीशी व्हॅल्यू. अनइम्पॉर्टंट टू बी वर्थ कन्सिडरेशन, वर्थ म्हणजे किंमत, त्याची कन्सिडर, त्याची किंमतच कन्सिडर करता येत नाही असं ते अनइम्पॉर्टंट म्हणजे क्षुल्लक आहे, त्याला इनसिग्निफिकंट असं म्हणू शकता. थोडक्यामध्ये लिहून घ्या, इनसिग्निफिकंट म्हणजे कमी महत्वाचं. ओके, नंतर आहे रिमार्केबल. अनयुजुअल अँड सरप्राइझिंग इन अ वे दॅट पीपल नोटीस. अनयुजुअल नेहमी नसणारं किंवा सरप्राइझिंग इन अ वे दॅट पीपल नोटीस. बघा, एकदम लोकांना आश्चर्यकारक करेल असं. एकदा आपण म्हणतो ना, रिमार्केबल इन्सिडेंट होता. भारताने मॅच जिंकला, म्हणजे एकदम 2 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते, एकाने कोणीतरी 6 मारला आणि भारताने एक रिमार्केबल हिस्ट्री निर्माण केली, म्हणजे कधीही न घडलेली किंवा आश्चर्यकारक अशी, उल्लेखनीय, त्याला रिमार्केबल असं म्हणू शकता. मग मित्रांनो, सेलियंटला जर सिमिलर वर्ड विचारला असता तुम्हाला तर रिमार्केबल येऊ शकला असता. दोघांचा सारखा अर्थ होतोय. नंतर बघा इमिनंट, नोटिसेबल ऑर वर्थ रिमार्किंग ऑन ऑर व्हेरी ग्रेट. मित्रांनो, नॉर्मली इमिनंटचा अर्थ होतो प्रख्यात, प्रसिद्ध, नावाजलेला. ओके, मग नोटिसेबल लक्षात येणारं किंवा लक्षात तुमच्या दीर्घकाळ राहिलं असं, खूप महान असं. म्हणजे नाही, खूप महान म्हणजे काय,
तर इमिनंट पर्सनॅलिटी, अमिताभ बच्चन कोण आहे? इमिनंट पर्सनॅलिटी, प्रख्यात प्रसिद्ध नावाजलेला माणूस. ओके, अमिताभ बच्चन, AR रहमान, शाहरुख खान हे इमिनंट आहेत माणसं, आहे का नाही. चला नेक्स्ट बघा, 8 नंबरचा आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला सांगितलंय. ओके, वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधा म्हणता बघा. अ थिंग ऑर सबस्टन्स दॅट इज लायबल टू कॅच फायर इझिली. पहिला ऑप्शन इनऑडिबल, दुसरा इनफ्लेमेबल, नंतर दिला इनकम्बस्टिबल आणि नंतर दिला एक्सटिंग्विशेबल. महत्वाचं काय सेंटेन्सचा अर्थ बघा. अ थिंग अशी वस्तू किंवा असा सबस्टन्स म्हणजे असा पदार्थ दॅट इज लायबल टू कॅच फायर इझिली. फायर जाळाला काय करायला आहे? तो कॅच करायला आहे, पकडून घ्यायला स्वतःला, असा जो पदार्थ असतो त्याला काय म्हणतात. ओके, आता असे पदार्थ तुम्ही रॉकेल म्हणू शकता, पेट्रोल म्हणू शकता, काय करायला जाळाला शोषून घ्यायलेत, आपल्याकडे अट्रॅक्ट करायलेत, मग त्याला काय म्हणतात. ओके, तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर बी इनफ्लॅमेबल. ओके, इनफ्लॅमेबल म्हणजे ज्वलनशील असं म्हणू शकता. ज्वलन म्हणजे काय? आग घेणारा. बघा इनफ्लॅमेबल, अ थिंग ऑर सबस्टन्स दॅट इज लायबल टू कॅच फायर इझिली, असा पदार्थ किंवा असा घटक जो आगीला आपल्याकडे खेचून घ्यायला आहे म्हणजे लवकर जळेल असा, तर ज्वलनशील इनफ्लॅमेबल असं म्हणू शकता. दुसरा दिला इनऑडिबल. आता हे तुम्हाला जे ऑप्शन आहेत ना ते तुम्हाला इतर परीक्षेत येऊ शकतात बघा, महत्वाचं. नॉट लाऊड इनफ टू बी हर्ड. नॉट लाऊड, लाऊड म्हणजे आवाज येईल. ओके, नॉट लाऊड आवाज येणार नाही ना. तुम्हाला हर्ड, हिअरचं विपरीत झालं हर्ड, तुम्हाला ऐकू येणार नाही असा घटक जो असतो त्याला इनऑडिबल असं म्हणतो, आहे का नाही. आणि ऑडिबल म्हणजे ऐकू येईल असेल. बऱ्याच वेळा ऑनलाईन मीटिंगमध्ये तुम्ही शब्द ऐकला असेल, सर आय एम नॉट ऑडिबल, आहे का नाही. मग इनऑडिबल म्हणजेच काय? तर ऐकू येत नाही. पुढे बघा इनकम्बस्टिबल म्हणजे इनकॅपेबल ऑफ बिंग बर्ड, म्हणजे जो जळणार नाही असा. बघा हे विरुद्धार्थी झाले, इनफ्लेमेबल आणि इनकम्बस्टिबल. इनफ्लेमेबल म्हणजे लवकर जळणारा आणि हे म्हणतो इनकॅपेबल, सक्षम नाहीये जळण्यासाठी, बर्न जळण्यासाठी सक्षम नाहीये. म्हणून ह्या इनफ्लेमेबलला इनकम्बस्टिबल त्याचा विरुद्धार्थी झाले एकमेकांचे, की नाही. मग इनफ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील आणि इनकम्बस्टिबल म्हणजे अज्वलनशील, न जळणारा. ओके, पुढचा बघा एक्सटिंग्विशेबल, कॅपेबल ऑफ बिंग एक्सटिंग्विश ऑर किल. एक्सटिंग्विश म्हणजे काय? तर जळणे किंवा एखादी गोष्ट मरणे. मग एक्सटिंग्विशेबल म्हणजे एखादी गोष्ट जळता येईल किंवा वगैरे या पदार्थ, मग त्याला एक्सटिंग्विशेबल म्हणू शकता. ओके, म्हणजे विझवणे असं आपण त्याला म्हणतो, ठीक आहे नाही. एक्सटिंग्विश करणं, विझवणं. चला पुढे बघा इडियम काय म्हणतो. द एल्डेस्ट सिस्टर रिसिव्ड द लॉयन शेअर ऑफ हर फादर्स प्रॉपर्टी. ओके, आता यासाठी 4 ऑप्शन. एक म्हणतो द लार्जेस्ट पोर्शन, बी म्हणतो द एंटायर अमाऊंट, सी म्हणतो द स्मॉलेस्ट पार्ट आणि डी म्हणतो नो ऑप्शन ॲट ऑल. ओके, मग मित्रांनो लॉयन्स शेअर, आता सेंटेन्स बघूया काय अर्थ होतो बघा. एल्डर सिस्टर रिसिव्ड, जी मोठी बहीण होती तिला मिळालं काय? मिळालं फादर्स प्रॉपर्टीचा लॉयन शेअर, म्हणजे प्रॉपर्टीचा तिला लॉयन्स शेअर मिळाला. मग काय होतं? ए म्हणतो लार्जेस्ट पोर्शन, सर्वात मोठा भाग, बी म्हणतो एंटायर अमाऊंट, सगळीच्या सगळी रक्कम म्हणते. बघा फरक आहे. लार्जेस्ट पॉर्ट म्हणजेच काय? समजा 100% आहे तर तिला किती? 90% मिळाला, बाकीच्यांना 40, 30 वगैरे मिळाला. आणि एंटायर म्हणायला अख्खाच्या अख्खा 100%च्या 100%. ओके, आणि स्मॉलेस्ट पार्ट सगळ्यात छोटा, नो पोर्शन ॲट ऑल, कोणताही पोर्शन काहीच मिळालं नाही. ओके, मग बघूया मित्रांनो ऑप्शन नंबर ए द लार्जेस्ट पोर्शन, सर्वात मोठा भाग, त्याला तुम्ही लॉयन्स शेअर असं म्हणू शकता. मग त्या सिस्टरला काय मिळाला? लॉयन शेअर, सर्वात मोठा भाग प्रॉपर्टीचा मिळाला. ओके, चला बघूया आता. सिलेक्ट द मोस्ट ऑप्शन दॅट करेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्डचा वर्ड आहे. एव्हरीवन वॉज टॉकिंग अँड लाफिंग ड्युरिंग द ट्रिप. ओके, बघा एव्हरीवन वॉज टॉकिंग अँड लाफिंग ड्युरिंग द ट्रिप. मला तर क्लिक झाले, तुम्ही पहा कोणची याच्यामध्ये एरर आहे. व्यवस्थित वाचा बघा. एव्हरीवन वॉज टॉकिंग लाफिंग, टॉकिंग लाफिंग, वॉज टॉकिंग लाफिंग, लॉफिंग. हा ओके, मला तर क्लिक झाले. चला बघा ॲक्युरेट आहे ऑप्शन नंबर बी. ओके, LAUGHING पाहिजे होतं इथे, ठीक आहे. LAUGHING पाहिजे होतं. ओके, या पद्धतीने. इथे पण बघा इथे जी गायब आहे म्हणजे हे पहिलं चुकलं. हे लॅफिंग इथे संबंधच नाही, LAUGHING. ओके, एव्हरीवन वॉज टॉकिंग अँड लाफिंग, LAUGHING पाहिजे होतं. ओके, हे थोडंसं आहे. ओके, म्हणजे बी बरोबर आहे. ओके, दोन्हीमध्ये वाटतं थोडंसं काहीतरी हे झालंय. ओके, सेकंड बरोबर आहे. चला बघूया अँटोनिम. असा प्रश्न विचारालेत, अंडरलाईन वर्ड आहे, अनर्थ सांगा. द किड्स हॅव बीन पेस्टरिंग मी टू बाय देम न्यू टॉयज. बघा द किड्स हॅव बीन पेस्टरिंग. ओके, जे लहान मुलं आहेत पेस्टर करत आहेत कशासाठी? टू बाय देम न्यू टॉयज, नवीन खेळणी त्यांना घेऊन द्या म्हणून लहान मुलं पेस्टर करायलेत. ओके, मग पहिला देतो पॅसिफाय, दुसरा पर्टर्बिंग, नंतर बगिंग, नंतर टॉर्मेंटिंग. आता पेस्टरचा अर्थ खेळणी द्यायला मुलं मागे लागलेत, म्हणजे पेस्टर म्हणजे सतावणे. मग सतावणे याला विरुद्धार्थी शब्द तुम्हाला शोधायचा आहे. ओके, म्हणजे एखाद्याला शांत करणे. मग एकच उरायला आन्सर ऑप्शन नंबर ए पॅसिफाय. ओके, शांत करणे. बघूया बघा
पेस्टर म्हणजे टू अनॉय समबडी, अनॉय म्हणजे छळणे, त्रस्त करणं, त्रास देणं, त्याला पेस्टर करणं, मागं मागं लागणं. ओके, त्रास देऊन मागं मागं लागणं लिहू शकता. पॅसिफाय म्हणजे काय, टू मेक समबडी बी काम क्वाईट हु इज अँग्री. हु इज अँग्री, जो व्यक्ती जो अँग्री आहे, रागावलाय, त्याला काम करणं, शांत करणं, क्वाईट करणं, याला तुम्ही पॅसिफाय असं म्हणू शकता. काम आणि क्वाईटचा दोन्ही अर्थ सेम होते, शांत करणं. ओके, नंतर बघा परटर्बिंग. ओके, आताच बघितला होता आपण. टू मेक समबडी वरीड ऑर अपसेट, एखाद्याला वरीड चिंतेत करणं, अपसेट करणं, दुःखी करणं, त्याला परटर्ब असं म्हणू शकता. नंतर बघा बगिंग, टू अनॉय ऑर वरी समबडी. ओके, एखाद्याला अनॉय करणं, चिडचिडापणा करणं, वरी चिंता करणं, त्याला बगिंग असं म्हणू शकतो, हे की नाही. नंतर हे टॉर्मेंटिंग, टू कॉज अ पर्सन ऑर ॲनिमल टू सफर ऑर वरी, एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला सफर करणं म्हणजे चिंताग्रस्त करणं, वरी चिंतेत करणं, त्याला तुम्ही टॉर्मेंट असं म्हणू शकता. मग मित्रांनो, या पेस्टर या शब्दाला जर तुम्हाला सिमिलर वर्ड विचारला असता तर हा परटर्ब आला असता, बगिंग पण आला असता, टॉर्मेंट पण आला असता, म्हणजे तिन्ही त्याचे सिमिलर होते. मग महत्वाचं काय याच्यामध्ये त्यांनी विचारलाय, विरुद्धार्थी शब्द, म्हणजे एखाद्याला सतावणे त्याचा विरुद्धार्थी झाला एखाद्याला शांत करणे, जो की तुमचा पॅसिफाय ॲक्युरेट आन्सर आलाय. ओके, चला पुढे बघा. सिनॉनिम आहे, सोपा आहे, अगदी सोपा. हंबल, ए दिलाय बोल्ड, असर्टिव्ह, मॉडेस्ट, इनॅक्टिव्ह. ओके, हंबलचा अर्थ होतो नम्र असणारा. ओके, मग नम्रसाठी एकच आन्सर आहे, ऑप्शन नंबर सी, मॉडेस्ट. ओके, बघा हंबल, नॉट थिंकिंग दॅट यू आर बेटर ऑर मोर इम्पॉर्टंट दॅन अदर पीपल. नॉट थिंकिंग दॅट म्हणजे विचार करत नाही, यू आर बेटर ऑर मोर इम्पॉर्टंट दॅन अदर पीपल, इतर लोकांपेक्षा तुम्ही बेटर, चांगले आहात किंवा महत्वाचे आहात असं जो विचार करत नाही, सायलेंटली राहतो एकदम शांतपणे, त्याला हंबल म्हणतात, नम्र माणूस, विनम्र माणूस. ओके, मग सिमिलर वर्ड झाला मॉडेस्ट. नॉट टॉकिंग टू मच अबाउट युअर ओन ॲबिलिटी, गुड क्वालिटी, स्वतःच्या ओन क्वालिटी, स्वतःच्या गुणाबद्दल, हे का नाही, म्हणजे क्षमताबद्दल, ॲबिलिटी क्षमताबद्दल किंवा स्वतःच्या चांगल्या गुणांबद्दल न बोलणारा म्हणजेच नम्र, त्याला मॉडेस्ट. मग एकमेकाचे सिमिलर झाले, मॉडेस्ट आणि ऑनेस्ट. नंतर बोल्ड बघा, बोल्ड म्हणजे कॉन्फिडंट अँड नॉट अफ्रेड. कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासी, अफ्रेड म्हणजे भिणे, आणि नॉट अफ्रेड म्हणजे न भिणारा, म्हणजे असा व्यक्ती जो आत्मविश्वासू आहे, न भिणारा आहे, त्याला तुम्ही बोल्ड म्हणू शकता. ओके, आता असर्टिव्ह, एक्सप्रेसिंग युअर ओपिनियन क्लिअरली अँड फार्मली, तुमचं जे मत आहे एकदम क्लिअरली, स्पष्टपणे, फार्मली, ठामपणे मांडणं, त्याला असर्टिव्ह असं म्हणू शकता. नंतर इनॅक्टिव्ह, आता मित्रांनो बघा, ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय, यूजमध्ये असणारा, आणि बिंग आउट ऑफ यूज कामाचाच नाहीये म्हणजे इनऍक्टिव्ह आहे. एखादी संघटना असते ती काय असते, इनॅक्टिव्ह, म्हणजेच काय तर काहीच काम करत नाही, त्याला इनॅक्टिव्ह असं म्हणू शकतो. तुमचा लॅपटॉप आहे, काम करत नाही, इनॅक्टिव्ह आहे. ओके, चला नंतर बघा 13, वन वर्ड सबस्टिट्यूट, अ ग्रुप ऑफ गन्स ऑर मिसाईल लॉन्चर्स ऑपरेटेड टुगेदर ॲट वन प्लेस. बघा, अ ग्रुप ऑफ गन्स ऑर मिसाईल लॉन्चर, बंदुका असतील, मिसाईल लॉन्चर, रणगाडे असतील मिसाईलवाले, आणि जे एकाच ठिकाणी काय करतात, ऑपरेट केले जातात, त्यांचं सर्व नियंत्रण केलं जातं, तिथे सर्व ठेवले जातात, त्याला काय म्हणतात. ए म्हणतो साल्ट्री, दुसरा स्किटरी, नंतर सिमेट्री, नंतर बॅटरी. ओके, तर या वन वर्ड आहे ॲक्युरेट, ऑप्शन नंबर डी, त्याला म्हणायचं बॅटरी. ओके, बघा बॅटरी म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ गन्स ऑर मिसाईल लॉन्चर्स ऑपरेटेड टुगेदर ॲट वन प्लेस, म्हणजेच काय तर मिसाईल ठेवण्याचं जे स्थळ असतं किंवा बंदुका असतील, जेवढं काही शस्त्रसाठा असेल, त्याला बॅटरी असं म्हणायचं. ओके, आता साल्ट्रीचा अर्थ बघा, अँड एन्शियंट अँड मेडिइव्हल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. बघा, एन्शियंट प्राचीन, मेडिइव्हल म्हणजे मध्ययुगीन, एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाद्य साहित्य जे की प्राचीन काळात होतं, मध्ययुगीन काळात होतं, त्याला तुम्ही साल्ट्री असं म्हणू शकता. ओके, साल्ट्री त्याचा उच्चार. स्किटरी बघा, मूव्हिंग क्विकली, रेस्टलेसली ऑर इरेग्युलरली. बघा, क्विकली लगेच एखाद्या गोष्टीतून जाणं, रेस्टलेसली अस्वस्थपणे जाणं, इरेग्युलरली अनियमितपणे जाणं, त्याला स्किटरी म्हणजे एखाद्या गोष्टीतून सटकणं, त्याला म्हणायचं स्किटरी, स्किट मारणं. ओके, सिमेट्री म्हणजे काय, अ प्लेस फेअर डेड पीपल आर ब्युरिड, BURY, ब्युरी म्हणजेच काय तर गार्डन, एखाद्या गोष्टीला पुरणे. मग असं ठिकाण जिथे मृत झालेल्या लोकांना ब्युरी केलं जातं, म्हणजेच काय तर गाडलं जातं, पुरलं जातं, त्याला सिमेट्री म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये एक शब्द आहे स्मशानभूमी, हे का नाही, स्मशानभूमी किंवा स्मशान असं आपण त्याला म्हणू शकतो. कब्रस्तान, आता इथे हे कार्यालय ब्युरिड कार्यालय म्हणजे त्याला कब्रस्तान असं म्हणूया, मुस्लिम धर्मियांचं जो स्थळ असतं, हे का नाही, तर त्याला सिमेट्री असं म्हणतो. पुढे बघा, आता इडियम आहे, थ्रू थिक अँड थिन, थ्रू थिक अँड थिन. या असे इडियम वगैरे देतात बरं, आणि त्याचा तुम्हाला अर्थ लावायचा असतो की नाही. बऱ्याच वेळा काय होतं, तर सरळ सरळ अर्थ निघत नाही, वेगळाच काहीतरी निघतो. बघा, थिक म्हणजे जाड मोनी, आणि थिन म्हणजे पातळ, जाड पातळ यामधून असं काही होतं का. बघा, आता बघा,
पहिला म्हणतो इन गुड अँड बॅड टाइम्स, चांगल्या आणि वाईट वेळा. विथ ग्रेट प्राईड, खूप गर्वाने. टू वर्क हार्ड टू द पॉइंट ऑफ एक्झॅक्शन, एवढं काम करणं की एक्झॉस्ट होईल तुम्हाला, म्हणजे थकवा येईल असं. नंतर इन एव्हरी पॉसिबल लाईफ, सर्व शक्य त्या मार्गाने. मग थिक अँड थिन यासाठी ॲक्युरेट आन्सर ऑप्शन नंबर ए. ओके, म्हणजेच बघा इन गुड अँड बॅड टाइम्स, थ्रू थिक अँड थिन म्हणजे इन गुड अँड बॅड टाइम्स म्हणजे चांगल्या किंवा वाईट परिस्थितीमधून जाणं, त्याला म्हणायचं थ्रू थिक अँड थिन. एक्झाम्पल बघा, नीरज अँड दीपक सपोर्ट ईच अदर थ्रू थिक अँड थिन. नीरज आणि दीपक हे लोक मग नाही का आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सपोर्ट करतात, मदत करतात, बिझनेस पार्टनर आहेत, मदत करतात एकमेकांना, तर त्याला थ्रू थिक अँड थिन, चांगल्या आणि वाईट वेळा असं म्हणू शकता. पुढे बघा, करेक्टली स्पेल्ड वर्ड, प्रॉमिनंट 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 प्रॉमिनंट, ॲक्युरेट स्पेलिंग सांगायचे. ओके, व्यवस्थित वाचा आणि बघा. ओके, चला, ॲक्युरेट आहे ऑप्शन नंबर बी, प्रॉमिनंट. प्रॉमिनंटचा अर्थ होतो प्रख्यात, प्रसिद्ध, नावाजलेला. बघा, इम्पॉर्टंट अँड फेमस, महत्वाचं, फेमस, प्रसिद्ध आहे, त्याला प्रॉमिनंट पर्सन म्हणू शकता. ओके, प्रख्यात, प्रसिद्ध. अनिल अंबानी कोण आहे, तर प्रॉमिनंट पर्सन आहे. ओके, चला मित्रांनो, आजची व्होकॅब्युलरी होती. सर्वात महत्वाची एक सूचना, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स मित्रांनो 30 दिवसाचा आहे. या 30 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, ओके, कम्युनिकेशन कसं करायचं इतर लोकांशी, जे काही ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट असतील त्यांना तुम्ही ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये कसं आणायचं, एकमेकांना कसं बोलायचं, सर्व काही यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल होणार आहे. दुसरं व्होकॅब्युलरी बिल्डिंग, दररोज तुमची व्होकॅब्युलरी होणार आहे क्लासमध्ये. ओके, बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर, ग्रामरच्या छोट्या छोट्या चुका बोलताना होत असतील, डू कुठे वापरायचा, डज कुठे, डिड कुठे, हॅव कुठे, हॅज कुठे, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव कुठे वापरायचा, सगळं काय आपण बघणार आहोत. नंतर बॉडी लँग्वेज, ओके, नंतर प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंट कसं करायचं एखाद्या टॉपिकवरती, प्रॅक्टिस एक्सरसाइजेस. ओके, म्हणजे प्रत्येक टॉपिक झाला की तुम्हाला त्याचे 50 सेंटेन्स, 100 सेंटेन्स तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइजला क्लासमध्ये, तसेच तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा देण्यात येणार आहे. आणि सर्व वैयक्तिकरित्या मी चेक करणार असणार. ग्रुप डिस्कशन, डेली ग्रुप डिस्कशन असणार आहे, डिबेट टॉपिक असणार आहे, ग्रुप डिस्कशन असणार आहे, प्रेझेंट करायचं तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती इंग्लिशमध्ये, सर्व काही कोर्समध्ये असणार आहे. कोर्सची मित्रांनो फीस होती 2499, परंतु ऑफरमध्ये आहे 599. ओके, आणि माझा नंबर आहे 8208253845. ओके, या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. रेकॉर्डेड सुद्धा कोर्स आपला या डिजिटल JK अकॅडमी या ॲपवरती हा कोर्स तुम्हाला रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे. परंतु लाईव्ह केलं तुम्ही तर तुमची प्रॅक्टिस होईल, माझ्यासोबत कम्युनिकेशन करता येईल तुम्हाला. ओके, संवाद साधता येईल, काही तुमचे डाऊट असतील मी सोडू शकेल. ओके, चला मित्रांनो, तर अधिक माहितीसाठी या 8208253845 नंबरवरती कॉल करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे. ओके, चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.